नमस्कार श्रोते हो. मोहना कारखानीस यांची ही वाट दूर जाते ही कादंबरी आणि आज भाग 23वा. दिल्लीला आले होते 4-5 दिवस राहण्याचा प्लॅन करून, पण चांगली 2 आठवडे राहिले. सुदैवानं माझ्या ऑफिसचं कामही सुरळीत चालू राहिलं. महत्त्वाच्या सप्लायर्सना भेटले. जेसिकाचे संबंध अधिक दृढ झाले. विनयच्या बरोबर राहताना वेगळ्याच सुखाचा तरंग आजूबाजूला लपेटून राहिला आहे असं वाटायला लागलं. एकीकडे दिल्लीची मस्त थंडी अनुभवत होते आणि अंगावर सुखाची शाल लपेटायला मिळत होती. योग्य साथीदार मिळाला तर लग्न करणं तसं वाईट नसतं. एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं. स्त्री पुरुष हा अहंकार, हे माझं हे तुझं, या अडचणींचा डोंगर व्हायला लागला की तो चढताना दमछाक व्हायला लागते. पण सामंजस्याच्या एकाच प्लॅटफॉर्मवर दोघं उभे असतील तर 2 व्यक्तिमत्वांना आपोआप स्पेस मिळते. स्वच्छ नितळ हवा छातीत भरून घेता येते आणि मग त्या योगानं एक एनर्जी येते पुढे चालायला. या सगळ्याचा मी अनुभव घेत होते. खरंच दिल्लीत विनयबरोबर राहून खऱ्या अर्थानं सावकाश चवीनं विनयला समजून घेता आलं. माझ्या आयुष्याला एक नवीन आकार मिळाला. सकाळी उठताना विनयला गाढ झोपलेला बघून निराळंच सुख मिळत होतं. या माणसाला काही वर्षांपूर्वी मी ओळखतसुद्धा नव्हते आणि आता त्याचं समोर दिसणं असणं किती अंगवळणी पडत चाललं आहे. बिछाण्यावर पडल्या पडल्या नकळत पूर्वीचे दिवस आठवतात. मुंबईच्या आमच्या घराच्या खिडकीतून ऐकू येणारा चिमणीचा चिवचिवाट, माझ्या उशाला असणारं ते जुनं घड्याळ. रोज सकाळी त्याचा होणारा गजर नकोसा वाटायचा, पण त्यानेच मला रोज वेळेवर उठायची शिस्त लावलेली होती. आमच्या घरातली सकाळची गडबड, आजी आजोबा सचिन आई बाबा, त्यांच्याशी जोडलं गेलेलं माझं जगणं, त्यांच्या संस्कारातून आणि सगळ्या बंधातून, तर कधी अडचणीतून, तर कधी पाठीवर पडलेल्या कौतुकाच्या थापेतून जिद्दीनं घेतलेलं शिक्षण, त्यामुळे मिळालेली जेसिका ब्युटीतली नोकरी, माझं स्वप्नांचं प्रत्यक्ष हाती येणं आणि मग विनयची भेट. 1993च्या बॉम्बस्फोटानं सगळं जगच बदललं. विनयच्या जवळ जायला कारणीभूत ठरलेला तो बॉम्बस्फोट. काळाबरोबर किती गोष्टी बदलत गेल्या. त्याआधी चुकूनही मी विनयबद्दल तसा विचार केला नव्हता, पण आता सगळ्याला एक सकारात्मक दिशा मिळाली आहे. विनयच्या आवडीचं जेवण करायला एक वेगळाच आनंद मिळतो आहे हे मला समजलं आणि ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त एका सुंदर जगाची खिडकीच उघडली गेली. असं सगळं छान सुखद फिलिंग देणारं होत असताना असं काहीतरी होई ज्याने माझ्या अस्मितेला हलकासा का होईना धक्का लागत असेल. रात्री उशिरापर्यंत मला काम करायला लागलं तर विनयचा चेहरा उतरत असे. मग मनात प्रश्न उभा राहील की मी विनयसाठी जेवढा वेळ देता येईल तेवढा द्यायचा प्रयत्न करते आहे, पण माझ्याकडनं विनयला वेळ देता आला नाही तर मात्र विनय दुखावला जातो. एरवी तो कितीही समजूतदार असला तरी माझ्या वाढत्या कामानं, वेळी अवेळी जागत बसून काम करण्यानं तो अस्वस्थ होतो. यात त्याचं माझ्यावरचं प्रेम दिसत होतं हे निस्संशय, पण दडलेला छुपा अहंकार तर नव्हता. बायकोकडून हवं तितकं अटेन्शन मिळत नाही याची मूक तक्रार तर नव्हती. कदाचित तसं काही नसेल का हा फक्त माझ्या मनाचा खेळ आहे. मी मात्र त्याचा दुरावा बिनतक्रार, माझी एकटेपणाची जाणीव दडवून सहन करते याची त्याला थोडी तरी कल्पना आहे का? विनयशी स्पष्टपणे बोलायला पाहिजे. संवादातून गाठी सुटतात. मलाच हे काम करायला हवं. कधीतरी दोघंजणं उबदार थंडीत फिरताना मी हा विषय काढला. विनय, एक विचारू? मी त्याचा हात हातात घेत हळूवार विचारलं. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसलं. विषय थोडा वेगळा आहे, आपल्या दोघांबद्दल आहे. मला कशी आणि कुठून सुरुवात करावी कळेना. अदिती, अगं ऑफिसमध्ये तर ताड बोलत असतेस, इथे काय होतं आहे तुला? तो माझा हात घट्ट धरत म्हणाला. ऑफिसमधल्या गोष्टी अनेकदा होकारार्थी किंवा नकारार्थी असतात. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं लॉजिकली शोधून काढता येतात. माणसांच्या भावनांचा फारसा विचार करावा लागत नाही ना, मी पटकन म्हणाले. मी नाही सहमत या बाबतीत. ऑफिसमधल्या गोष्टी, घटना, कामसुद्धा बऱ्याचदा सब्जेक्टिव्ह असतं. आफ्टर ऑल वी ऑल आर ह्युमन बीइंग्स. आपण कोणतंही काम करताना त्यामध्ये फिलिंग्स असतात, भावना जोडलेल्या असतात. वी आर नॉट मशीन.
आपण हा मुद्दा विसरून चालणार नाही. आमचं संभाषण वेगळीच वाट पकडायला लागलं होतं. आय अंडरस्टँड नाऊ, पण काही गोष्टीत मला तुमचं वागणं कळत नाही विनय. जे हवं असतं तसं होत नाही, जे घडायला नको ते घडतं. आदिती, तू काय म्हणतीयस ना ते मला कळत नाही आहे. शेवटी तुम्हा बायकांना कसं वागलं तर आवडेल हे कळणं फार फार कठीण आहे. पण तू माझ्याशी मोकळेपणानं बोललीस, मला खूप आवडलं. हां, कधी कधी मला वाटतं इन्सिक्युअर. तू माझ्याही पुढे चालली असे दिसतं मला, आणि मग माझी शांती ढळते. पण तू मला सोडून तर जाणार नाहीस ना, या विचाराने. त्याच्या आवाजात खरेपणा जाणवत होता. एक विश्वास वाटला की आता यापुढे कोणत्याच वादळाला घाबरायचं नाही. भविष्याचं प्लॅनिंग मी बरंचसं विनयवर सोपवून दिलं. त्याच्या दृष्टीनं त्याला योग्य वाटेल तो निर्णय त्याने घ्यावा. त्याची फर्म त्यांनी L&K बरोबर हातमिळवणी करून चालू ठेवावी का, हा सर्वस्वी त्याचा प्रश्न होता, असं खूप विचार केल्यावर मला वाटलं. फक्त हे सगळं करताना सावधगिरी बाळगून पावलं उचलावीत, हे मी त्याला निक्षून सांगितलं. निकिताचाही प्रश्न विनय चतुराईनं सोडवेल याची मला खात्री पटली होती. तिला तिच्या संकुचित वृत्तीनं करू दे काय करायचं ते. वी आर रेडी टू हँडल इट. मला आता खूप मोकळं वाटत होतं. एक दिवस सफाई करताना एक लेडीज रुमाल सापडला. विनय, इथे घरात कामाला कोण येतं? आधी रानो येत होती ना? हां, ती गेली ना तिच्या गावाला, येईल थोड्या दिवसांनी परत. पण तू काळजी करू नकोस, इथे तसा काही प्रॉब्लेम येत नाही, तो निरागसपणे म्हणाला. विनय किचनच्या ड्रॉवरमध्ये लेडीज रुमाल सापडला. मी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत म्हणाले, रुमाल? मुझे पता नाही. तो बुचकळ्यात पडत म्हणाला, रानोचा असेल रे, ती स्वयंपाक करते ना मधून. आणि मग तो एकदम थबकला. एक मिनिट, तू माझ्यावर संशय घेतीयस? हो, नक्कीच. आणि मग तो खो हसत सुटला. ओ आदिती, आय लव्ह यू म्हणत तो झटक्यात माझ्याजवळ आला आणि त्याने मला पटकन उचलूनच घेतलं. अरे सोडा ना, हे काय? मी चक्क गोरीमोरी झाले, अंगावर रोमांच उभे राहिले. लाजले हा शब्द वापरायचं माझं धाडच नाही होत. मला हे काय होतं आहे माझं मला कळत नव्हतं. माझ्या हातून हे असे भावभावनांचे विभ्रम उत्पन्न होत होते. इतके टिपिकल बायकी भाव. पहिल्या नवऱ्यावर संशय, नंतर लाजणं, हे सगळं नॅचरल आहे का? हे ना प्रेम आहे, प्रेम. विनय माझ्या मनातले विभ्रम नेमके ओळखून म्हणाला. माझ्या मनातली सगळी खळबळ त्याला नेमकी कळली होती. पण मी हार मानायला तयार नव्हते. कळत होतं पण वळत नव्हतं. माझा हा हट्टीपणा तोही मला कळत होता. ते मला माहीत नाही. त्या निकिताचं काय? ती तर अगदी तुमची खासमखास असल्यासारखं दाखवते. मुळात मला न सांगता तुम्ही तिला घेतलीच का? मला सलत असलेली चिंता उफाळून वर आली. सॉरी विनय, मी सगळं काही सांगते तुम्हाला. खरं तर मला हे आत्ता बोलायचं नव्हतं. भावनांच्या अतिरेकानं माझा तोल गेला. तुम्ही असे समोर बसा. मी त्याच्या खांद्याला धरून समोरच्या सोफ्यावर बसवलं. त्याच्या चेहऱ्यावर संभ्रमित भाव स्पष्ट दिसत होते. मग माझं मलाच अपराधी वाटायला लागलं. विनय, कुणीतरी जेसिका मॅडमपर्यंत चुकीची माहिती पोचवलेली आहे. तिचा तुमच्या L&Kच्या वाटाघाटीशी कुठेतरी संबंध जोडला गेला आहे. मॅडमना जसं दाखवलं गेलं तसं त्यांनी ते खरं मानलं आहे. जेसिका ब्युटी प्रॉडक्ट्सची काही मॅन्युफॅक्चरिंग सिक्रेट्स L&Kकडे गेली असल्याची शक्यता आहे. हे सांगताना माझे ओठ थरथरत होते. झालेला अपमान, मानहानी आठवून मला शक्तिपात झाल्यासारखं वाटलं. आदिती, हे असलं घाणेरडं पॉलिटिक्स कोण खेळतं आहे? मला जर काही सिक्रेट्स विकायची असती तर मी इतका वेळ कशाला थांबलो असतो? वेट, कुणाला तरी कळलं आहे की मला L&Kकडनं ऑफर आलेली आहे. त्या गोष्टीचा फायदा घेऊन माझ्या म्हणजे आपल्या विरुद्ध कोणीतरी मूर्खासारखं कारस्थान रचलं आहे. नॉनसेन्स. तो माझा हात हातात घेत म्हणाला. मला भयंकर संताप आला आहे. मला आपल्या विरुद्ध कोणी अशा तऱ्हेनं बोट दाखवलेलं बिलकुल आवडलेलं नाही आणि मी आगतिक आहे. मी काही करू शकत नाही याची मला टोचणी लागली. मी तुम्हाला याआधीही सावध करत होते. तुम्ही कोणतीही गोष्ट कायद्याला धरून कराल याची खात्री आहे. तरीही L&Kशी पुढचं कुठलंही कॉन्ट्रॅक्ट करताना सावध राहा तुम्ही. बोलताना माझ्या डोळ्यातनं 2 अश्रू निसटले. अरे, वेडी आहेस तू आदिती, वेडी आहेस. अगं, या क्षेत्रात काम करताना टफ राहायला लागतं. अशा बारीक सारीक वावटळीला घाबरायचं नसतं.
मला वाटलं होतं की तू आपली झाशीची राणी आहेस, पण तू तर... आणि तो हसायला लागला. मी मात्र रागवले. स्टॉप इट. आणि मग माझा रुसवा, फुगवा, राग काढण्यासाठी विनयनं त्याच्या पद्धतीनं माझी समजूत काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने मला ऑफिसला येतेस का असं विचारल्यावर मला प्रश्न पडला, जावं का नाही. एक मन म्हणालं त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन सगळं व्यवस्थित आहे ना चेक करावं. दुसरं मन म्हणालं त्याचं काम तो व्यवस्थित पार पाडतोय. याआधी तो तुझा बॉस होता तेव्हा कधी कोणत्या तक्रारीला त्यांनी जागा ठेवली होती का. पुन्हा पहिलं मन म्हणालं पण आता तो तुझा नवरा आहे. बायको या नात्यानं तुला त्याची जास्त काळजी घ्यायला हवी. मनाच्या या उलट सुलट विचारात मी हरवून गेले. मला निकिताचा संशय येत होता. तिनेच हे सगळं कारस्थान केलं असावं. तिच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही माहिती मिळालेली असणार. पण तिला हे सगळं करून काय मिळणार होतं. मला अस्वस्थ करण्याचं विचित्र समाधान. काही असो पण याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. विनय, जेसिका ब्युटीच्या बाबतीत जो काही प्रकार घडला आहे त्याचा शोध घ्यायला पाहिजे. जेसिका मॅडमना जो संशय आला आहे निदान तो तरी दूर केला पाहिजे. माझ्या डोक्यातनं तो विषय जात नव्हता. हे अपमानास्पद लांछन मला सहन होत नव्हतं. आदिती, घाई करून नाही चालणार. मलासुद्धा या बाबतीत निकिताचा संशय येतो आहे, पण आपल्याकडे पुरावा काय आहे. अगं, माझ्यासारखे कितीतरी कर्मचारी जॉब सोडून जातात. कॉम्पिटिशन, स्पर्धा सगळीकडे आहे, म्हणून कोणावर आणि किती लक्ष ठेवणार. म्हणून तर कंपनी काही सिक्रेट्स फक्त ठराविक लोकांकडे सोपवते. शेवटी काही कायदे आणि नियम पाळणं कर्मचाऱ्यांवर अवलंबून असतं. तू काळजी करू नकोस, मी करीन सगळं हँडल. आणि हो प्लीज, असले संशय घेणं बंद कर. तू अशी संशयी बायकोसारखी वागायला लागलीस तर माझं कसं होणार. त्याच्या बोलण्यानं मला धीर आला. का कोणास ठाऊक निकिताचा चेहरासुद्धा मला डोळ्यांसमोर नको होता. म्हणून इच्छा असूनसुद्धा मी विनयच्या ऑफिसमध्ये नाही गेले. नंतर वाटलं असं किती वेळ तिला टाळणार. जाऊन तिला चांगलं फैलावर घ्यावं असंही वाटलं. विनय गेल्यावर ऑफिसला फोन लावला. माझ्या टीमला काही जरुरी सूचना दिल्या. नंतर आईला फोन लावला. ती खूप आनंदात वाटली. आदिती, अगं आनंदाची बातमी आहे. सचिन आणि मधुरा लग्न करायचं नक्की करतायत. वा, छान. कधी सांगितलं गं सचिननी तुला. अगं हे काय, काल रात्री. आता लवकर दोघांचं लग्न केलं ना की मी मोकळी बाई. आई, तू त्यांच्या लग्नाची घाई करू नकोस. त्याचं MD पूर्ण होऊ दे, त्याला थोडं सेटल होऊ दे. मधुराचा काय विचार आहे तेही कळायला हवं ना. मला राहवलं नाही बोलताना. विनयनी सचिनला कर्ज दिलं होतं हे आईला माहीत नव्हतं. विनयचा चांगुलपणा म्हणून त्यांनी कुणाला न सांगता, गाजावाजा न करता लाखो रुपयांची मदत सचिनला देऊ केली होती. आता विनयची परिस्थिती तितकीशी चांगली नसताना सचिननं त्याच्याकडून घेतलेल्या पैशाची आठवण ठेवावी एवढंच मला वाटून गेलं. पण दोन्हीही नाती अशी की कोणाला एवढ्यात काही बोलण्यानं नात्यात गाठ पडू शकते. मी तात्पुरतं मौन स्वीकारलं. त्यामुळे अचानक अलकाची आठवण आली. ती दिल्लीत असते असं कळलं. कशी असेल अलका आता. तिच्यात काही बदल झाला असेल का. मला त्रास द्यायच्या तिच्या तरा आठवल्या. मनापासून हसायला आलं. मी तिला कधीच माफ करून टाकलं होतं. तिच्या त्या रिकामटेकड्या उद्योगापासून तिची सुटका झाली असेल अशी मी मनातल्या मनात प्रार्थना केली. मध्येच एकदा कशावरून तरी अनिताच्या आणि इरफानच्या पळून जाण्याचा विषय निघाला. अनिता एक विवाहित स्त्री, 2 मोठी मुलं असलेली. त्या मुलांना सोडून जाताना तिला काहीच वाटलं नसेल. सुखासाठी इरफानबरोबर पळून गेली, पण आता ती खरोखर सुखी असेल का. मी विनयसमोर हा विषय काढला. त्यालाही त्या प्रसंगाची थोडीफार आठवण झाली. तो जे म्हणाला ते ऐकून मी पुन्हा विचार करायला लागले. तो म्हणाला, आदिती, अनिका एक विवाहित स्त्री असली तरी तिच्या लग्नानं तिच्या आशा अपेक्षा कधी पुऱ्या झाल्या का. नवऱ्याकडून तिला हवं तेवढं प्रेम आदर मिळाला का. कदाचित ते तिला दुसऱ्या व्यक्तीकडनं म्हणजे इरफानकडनं मिळालं असेल. मुलं तिची एकटीची नव्हती. नवऱ्यानेसुद्धा मुलांचा विचार करायला नको होता का. एखादी स्त्री परपुरुषाबरोबर जाण्याचा एवढा मोठा निर्णय घेते तेव्हा तिला तोपर्यंत कोणत्या तऱ्हेचं आयुष्य घालवावं लागलं असेल याचा विचार करून बघ. टाळी एका हातानं नाही वाजत. आम्ही अनिताचा विषय काढून 2च दिवस झाले असतील आणि एकदा दुपारी फोन आला. फोनवर बाई बोलत होती. हॅलो आदिती. मी आवाज ओळखलाच नाही. हो, मी आदिती बोलते आहे. कोण बोलतं आहे. क्षणभर पॉज. आदिती, मला ओळखलं नाहीस. अगं मी अनिता, इथेच असते दिल्लीला. मला कळलं तू इथे आली आहेस.
विनय सरांशी लग्न केलंस ना? अभिनंदन. अनिता, अगं इतक्या वर्षांनंतर तुझा आवाज ऐकतेय. कशी आहेस तू? मला तिचा आवाज ऐकून आनंद झाला खरा, पण तिच्याबद्दलच्या पूर्वीच्या आठवणी क्षणात आठवल्या. तिच्याबद्दलचा राग उफाळून आला. आदिती, प्लीज माझ्याबद्दल कुठलाही गैरसमज न ठेवता मला आज थोडा वेळ भेटायला येशील? मी विचारात पडले, पण तिची बाजू ऐकून घ्यायची मला उत्सुकताच होती. मी म्हणाले, चालेल, येते मी, भेटूयात कुठे? मग तिने दिलेल्या पत्त्यावर तिला भेटायला गेले. दिल्लीतल्या टिपिकल बैठ्या घरांसारख्या एका घरात अनिता राहत होती. माझ्या मनात अनेक शंका होत्या. अनिता इरफानबरोबर राहतीये का? तिने मुसलमान धर्म स्वीकारला का? तिची मुलं कुठं आहेत? या विचारात मी उभी असताना अनितानं दरवाजा उघडला. वय वाढलेली प्रौढ अनिता सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर कमालीची ताजगी आणि खुशी दिसत होती. आपल्या मुलांना दूर ठेवून ही इतकी आनंदात कशी राहू शकते? माझ्या मनातला राग पुन्हा उसळून आला. बस 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 आदिती, अगं किती बदलली आहेस, पण खूप छान दिसतीयेस. ती माझा हात प्रेमानं हातात घेत म्हणाली, अगं सगळंच बदललं, मग मी त्याला अपवाद कशी असेल, नाही का? आदिती, प्लीज गुस्सा थूक दे. ती थंडगार वाळ्याच्या सरबताचा पेला माझ्या हातात देत म्हणाली. गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर लाल कुंकू, केशरी रंगाच्या कॉटन साडीत खरंच तिच्याकडे बघत राहावंसं वाटत होतं. घर नीटनेटकं व्यवस्थित लावलेलं होतं. तिच्या तोंडून दीती असं ऐकून मला खरंच बरं वाटलं. फक्त अनिता मला दीती म्हणत असे. दीती, मला माहिती आहे तू माझ्यावर खूप रागावली आहेस. तूच काय, सगळं जग, माझे आईबाप माझ्यावर संतापले होते. जग रहाटीप्रमाणे नवऱ्याला सोडून एका परधर्मीय तरुणाबरोबर पळून गेलेली स्त्री किती पापी, कलंकिनी, नाही का? पण माझं म्हणणं ऐकून घेतलंस ना दीती, तर तुला माझी बाजू पटेल. माझा नवरा कसला गं? फक्त नावाचा, मंगळसूत्र बांधणारा. माझ्या मनाची आणि शरीराची त्यांनी कधी कदर नाही केली. फक्त वापरलं मला. त्याची भूक कधीच भागायची नाही, मग ती भागवण्यासाठी बाहेर जायचा. त्याच्याबद्दल फक्त घृणा भरली होती ग हृदयात. तरी मुलांसाठी ऐकत होते त्याचे अत्याचार, अपमान, लुबाडणूक तोंड बंद ठेवून सहन करत होते. समाजात सभ्यतेचा बुरखा घालून वावरायचा तो. मग वाटायचं किती दिवस हे नाटक चालू ठेवणार. इरफान भेटला आणि एक पुरुष किती चांगला असू शकतो याचा साक्षात्कारच झाला मला. एक सांगू दीती, पुरुष आणि स्त्री एकत्र आले की आपल्या डोळ्यांसमोर फक्त त्यांचे शारीरिक संबंध येतात. थोड्या प्रमाणात ते खरंही असतं. निसर्गाने हा फरक त्यासाठी तर केला आहे. पण माणसाला त्यापेक्षा काही जास्त मिळालं आहे. ते म्हणजे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, सुखदुःख वाटून घ्यायची क्षमता. मोस्ट इम्पॉर्टंट इज सेल्फ रिस्पेक्ट. इरफानच्या सहवासात मला हे सगळं आपोआप मिळालं अगं. जात, धर्म, परंपरा या सगळ्याचा अडथळा कधी जाणवलाच नाही. कितीतरी वर्ष त्यांनी माझ्या अनुमतीशिवाय मला स्पर्शसुद्धा केला नाही. त्याच्या सहवासात माझ्या जगण्याला अर्थ मिळाला. एक स्त्री असण्याचा सन्मान मिळाला. हे मी फक्त तुला सांगू शकते. माझ्या मनातली तडफड, तळमळ मला कोणाला तरी सांगायची होती. कोणाला सांगणार? सगळे संबंध तुटले होते. त्यावेळी मी तुझी किती आठवण काढत होते दीती. पण भेटण्याचा योग यावा लागतो. बोलता बोलता अनिताच्या डोळ्याला धारा लागल्या. माझाही गळा भरून आला. डोळे पाण्यानं भरले. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचं दुःख चांगल्या प्रकारे समजू शकते. आणि मी तसं नाही केलं तर देव असला असतं मला माफ नाही करणार. आम्ही दोघी आमच्या डोळ्यातल्या पाण्यानं एकमेकींना समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो. दीती, इथं आमचं चांगलं चाललं आहे. दोघांनाही मनासारखी नोकरी आहे. फक्त मुलांची कमी जाणवते. इरफान म्हणतो आहे आपण मुलांना इथे आणूया. माझी मुलं त्यांनी त्याचीच मानली आहेत. तो सर्वस्वी त्याचा निर्णय आहे. त्यासाठी रीतसर कोर्टाची परवानगी घेण्याचे प्रयत्नही चालू आहेत. मुलांची खूप आठवण येते गं. मग मुलांशी फोनवर बोलते मी अधूनमधून. ती डोळे पुसत म्हणाली. अनिताची हकीकत ऐकून मला एका स्त्रीच्या मनाचा एक वेगळा कोपरा दिसला. शिवाय पुरुषात मौजूद असलेला, आत्तापर्यंत माहीत नसलेला हळवा जोडीदार दिसला मला. मी तिला माझ्याकडून मदत करायचं आश्वासन देऊन परत आले. अनिताकडून अलकाविषयी माहिती कळली होती.
अलकानं मानसोपचार तज्ज्ञांकडनं ट्रीटमेंट घेतली होती. आता तिचं स्वतःचं कपड्यांचं ब्युटीक होतं. मुंबईला जायची तयारी करताना लक्षात आलं, इथे येताना बॅग रिकामी होती, पण जाताना मात्र सामान वाढलं होतं. पायसुद्धा जड झाले. आम्ही दोघंही एकमेकांकडे बघत होतो. नजर दृष्टी अडकली होती एकमेकांच्या डोळ्यात. दोघांनाही कदाचित एकच गोष्ट सांगावीशी वाटत होती की बस झालं आता एकटं राहणं. आदिती, तुला एक सांगायचं आहे. विनय मला दोन्ही हातांना धरून खाली बसवत म्हणाला. त्याचा आवाज घोगरा झाला होता. आदिती, निकिता इज नॉट वर्किंग विथ अस एनिमोर. मी तिला काढून टाकलं आहे. काय? कधी? का? हे ऐकून मला धक्का बसला. खरं तर बरंसुद्धा वाटलं होतं. तुला आणखीन त्रास नको म्हणून मी बोललो नाही. तिला घेतलं ही चूक झाली होती माझी. तुला न सांगता घेतलं ही तर घोडचूक होती. आय एम सॉरी फॉर द मिस्टेक. तो स्वतःचं डोकं दाबत म्हणाला. ती माझ्याच गळ्यात पडायला लागली गं. शिवाय तिचे एलँडकीशी काहीतरी गुप्तगू चालू असावं याची मला शंका येत होती. जे झालं ते बरं झालं. मी त्याचे दोन्ही हात हातात धरले. विनयनं त्याच्या चुकीचं प्रायश्चित्त घेतलं होतं. आमच्या दोघांची कामं नोकरीधंदा आपापल्या ठिकाणी वाट बघत होता. सध्या तरी एकत्र राहून संसार करणं प्रेम करणं आमच्या नशिबात नव्हतं. आम्हाला स्वतःलासुद्धा ते पटण्यासारखं नव्हतं. जेसिका ब्युटी मुंबईत माझी वाट बघत होती, तर विनयला दिल्लीत राहून खूप काही करायचं होतं. स्वतःच्या कंपनीला नावारूपाला आणायचं होतं. या परिस्थितीत आम्ही स्वतः निवडलेल्या वाटा काही काळ तरी दूर दूर राहून आम्हाला चालायच्या होत्या. दुसरा पर्यायच नव्हता. मुंबईला परत आले. आत्मविश्वास आणि विनयचं प्रेम बरोबर घेऊन. पुन्हा सगळी धावपळ चालू झाली. भविष्यात भारताबाहेर प्रवास करावा लागेल याची शक्यता होती. परदेशातल्या लोकांची मानसिकता समजून घेऊन बिझनेस करायची तयारी मी करत होते. मला समाधान होतं ते हेच की दिल्लीतलं माझं वास्तव्य कंपनीसाठी फायद्याचं ठरलं होतं. पण मुंबईला आल्यावर मला एक अशी बातमी कळली की मी चक्रावून गेले. जेसिका ब्युटीचे शेअर्स वरती जावे म्हणून जेसिका मॅडम टाईमच्या वार्ताहराला कसल्या बातम्या पुरवतात हे माझ्या कानावर होतं. शिवाय त्यांची एक विशिष्ट इमेज जपली जावी म्हणून त्या सतर्क असत. त्याआधी मी त्याकडे विशेष लक्ष दिलेलं नव्हतं. पण एलँडकीच्या नावाचा उल्लेख झाल्यामुळे मला डिवचल्यासारखं झालं. महत्प्रयासानं त्या वार्ताहराला मी शोधून काढलं. त्याच्याशी गोडी गुलाबी दाखवून चिरीमिरीची लालूच दाखवल्यावर तो पोपटासारखा बोलायला लागला. मॅडम स्वतःच कोणती ना कोणती माहिती बाहेर पुरवत होत्या असं मला त्या वार्ताहराकडनं कळलं. कंपनीचं नाव सतत प्रकाशात राहावं म्हणून मॅडम हा खेळ खेळत होत्या. शिवाय विनयनं दिलेला राजीनामा त्यांच्या जिव्हारी लागला होता. विनय शरण येईल, गडबडेल, मॅडमनं सांगितलेलं काहीही काम करायला तयार होईल असं त्यांना वाटलं होतं. पण झालं उलटं. विनयनी सरळ राजीनामा देऊन टाकला. स्वतःच्या आत्मविश्वासावर कंपनी चालू केली. त्यामुळे मॅडम डिवचल्या गेल्या. नंतर त्यांना आमच्या लग्नाविषयी कळलं तेव्हा त्यांनी मला मोहरा बनवून खेळायला सुरुवात केली. मॅडमची ही दुटप्पी खेळी मी विनयला सांगितली. आदिती, जेसिका मॅडम पोचलेली आसामी आहे. आदिती, स्वतःला आपल्या कंपनीच्या इमेजला आणि स्टेटसला जपायला ही माणसं कोणत्या थराला जातील आपण नाही कल्पना करू शकणार. भविष्यात सावधान राहायचं आणि आपापल्या कामावर लक्ष केंद्रित ठेवायचं एवढंच सध्या आमच्या हातात होतं. मीडियाला तर कुठलीही बातमी चावायला हवीच होती. सुदैवानं विनयचं नाव कोणी घेतलं नव्हतं. पण जेसिकाच्या एक्स एम्प्लॉईनं पुरवली जेसिकाची गुप्त माहिती असा उल्लेख वारंवार इंडस्ट्री टाईम्समध्ये येत होता. इंडस्ट्री टाईम्स हा दुपारी प्रकाशित होत असे. कॉर्पोरेट क्षेत्रातली अंडीपिल्ली काढण्याचं काम हे वर्तमानपत्र करत असे. या सगळ्या प्रकरणात निष्कारण अपमान मनस्ताप याच्या झळा विनयला सोसायला लागल्या. आणि माझ्या नवऱ्याला झालेला मानसिक त्रास बघून मी कशी खुश राहू शकत होते. विनयचा कशाशीही काडीचाही संबंध नसताना विनयनं आपली चूक कबूल करावी याविषयी आडून जेसिका मॅडम माझ्यावर दबाव आणत होत्या. विनयवर माझा विश्वास नसता तर कदाचित मी या दबावाला बळी पडले असते. एकीकडे एकमेकांवरचा विश्वास पणाला लागला होता, तर दुसरीकडे माझी नोकरी टिकण्याचा प्रश्न दिवस रात्र मला सतावत होता. कोणत्याही परिस्थितीत मॅडमना रुष्ट करणं मला परवडण्यासारखं नव्हतं. डोक्यावर कर्जाचा मोठा आकडा होता. त्या परिस्थितीत जेसिका सोडायचा विचार मी करूच शकत नव्हते.
कित्येकदा वाटलं जेसिका मॅडमना खडसावून विचारावं, असा खेळ तुम्ही का खेळताय? दुसऱ्यांना झालेला त्रास बघताना तुम्हाला मजा येते? कंपनी तशीही प्रगती करत होती, मग हे सगळं कशासाठी? पण माणसाची हाव किती वाईट असते आणि ती कुठल्या थरापर्यंत जाऊ शकते हे मला आता कळलं. हेही दिवस सरतील अदिती, डोंट वरी, तू हिंमत हारू नकोस. विनयच्या या शब्दांनी मला धीर येत होता. ही लढाई आम्ही दोघं मिळून लढणार होतो. माझा विनयवर आणि त्याचा माझ्यावर विश्वास होता. तो विश्वास सार्थ ठरला. काही दिवसात मॅनेजमेंटमध्ये टॉपवर काही चांगले अधिकारी आले. जेसिकाच्या खाली जात असलेल्या शेअर्सवर लक्ष देण्यासाठी त्याने नवी कमिटी नेमली. त्यात मला एक मेंबर म्हणून नेमलं गेलं. झालेल्या मानहानीमुळे जेसिका मॅडमनी सगळ्यातनं अंग काढून घेतलं. त्या US निघून गेल्या. स्वामी त्याच्या गावाला परत गेला. ह्या बदलामुळे माझ्या आयुष्यात मुद्दामून उठवलेली ही वावटळ जशी उठली तशी कमी कमी होत गेली. त्या वावटळीत उठलेला पालापाचोळा साफ करायला वेळ लागला. एल&कीचं हातातोंडाशी आलेलं कॉन्ट्रॅक्ट विनयच्या हातनं गेलं. पुन्हा संघर्ष, नव्यानं क्लायंट शोधणं सुरू झालं. पण हताश निराश होणं त्याच्या आणि माझ्याही स्वभावात नव्हतं. मी चिकाटीनं माझी नोकरी टिकवून ठेवली याचं मला समाधान मिळालं. त्यानंतर मी मागे वळून पाहिलं नाही. प्रगतीच्या शिड्या चढत गेले. त्याचं तंत्रच मला कळलं होतं जणू. शिवाय नशिबाची साथ होती. यशाची झिंग चढायला लागली. माझ्या परदेशी ट्रिप्स वाढायला लागल्या. देशी विदेशी फिरताना वाटलं हे सगळं फक्त माझं आहे, माझ्या मेहनतीचं फळ आहे. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. बाकी सगळ्या जगाचा मला विसर पडायला लागला. विनयचं आणि माझं वर्तुळ आपापले परीघ सांभाळताना दूर दूर होतं आहे हे माझ्या ध्यानातही आलं नाही. त्यांनी मला फरकही पडला नाही. आणि एक दिवस मीटिंग संपून लंचला निघत असताना माझा मोबाईल वाजला. हॅलो आदिती, मी अमला बोलते आहे. पलीकडे अमला होती. मी आनंदानं जागेवर उडी मारली. सध्याच्या परिस्थितीत अमलाचं येणं तापलेल्या जमिनीवर पावसाचे थेंब पडल्यासारखं होतं. ओ हो अमला, अगं कशी आहेस? कुठून बोलते आहेस? मी खूप मजेत आहे. मुंबईला आली आहे डिअर. अमरना घेऊन आली आहे. त्यांना म्हटलं आता यावेळी आपल्या मुंबईला महिनाभर राहायचं आहे. बेबोला आपल्या माणसांना भेटवायचं आहे. खरंच आदिती, तुझ्याशिवाय मला कोण आहे गं? अरे हो, तुझ्या गोड बेबोला भेटायची खूप उत्सुकता आहे. तुला कधी भेटते असं झालं आहे आम्हाला. मधली सगळी वर्ष जणू पुसूनच गेली. मी स्वप्नरंजनात हरवले. अमलाला भेटून किती वर्ष झाली होती. अमला, तुला एक बातमी सांगायची आहे. माझ्या कंपनीनं मला पॅरिसला सौंदर्य प्रसाधनांच्या प्रदर्शनासाठी पाठवायचं ठरवलं आहे. अगदी वेळेवर आली आहेस बघ तू. अगं आणखीन 15 दिवसांनी आपल्याला भेटताही आलं नसतं. अमला आणि मी त्या दिवशी खूप गप्पा मारल्या फोनवर. अमलाला भेटल्यावर हे करायचं ते करायचं किती बेत केले आणि तिने धोका दिला. ठरल्याप्रमाणे ती भेटली, पण काही बोलायच्या पलीकडे गेली होती. अमलाला जणू हे जग सोडायची घाई झाली होती. बरोबर अमरनाही घेऊन गेली, कधीही परत न येण्यासाठी. त्यांच्या गाडीला जबरदस्त अपघात झाला. त्यातच माझी मैत्रीण अमला गेली, लहानग्या गोंडस बेबोला मागे ठेवून. नियतीनं माझी आणि तिची भेट कदाचित त्यासाठीच ठरवलेली असावी. अमलाच्या जाण्यानं मला जबरदस्त शॉक बसला. तिच्या निर्जीव देहाकडे बघताना आयुष्याच्या क्षणभंगुरतेची मला जाणीव झाली. मी जमिनीवर आले. तेरे घर आना है आदिती, लेकिन ये काम भागदौड़ कभी टाइम नहीं मिलता यार. अमलाचे शब्द कानात पुन्हा पुन्हा ऐकू यायला लागले. माझं घड्याळ, माझी पर्स, माझी प्रत्येक वस्तू तिला आवडायची. मीही तिला ती आनंदानं देऊन टाकायची. एवढ्यात आई व्हायची माझी तयारी नव्हती, पण नियतीनं आता अचानक बेबोला माझ्या पदरात घातलं. माझं पॅरिसला जाणं 15 दिवसावर आलं होतं. शांतपणे झोपलेल्या 2.5-3 वर्षाच्या निरागस बेबोला मी असहाय्य होऊन बघत राहिले. हिला कसं सांभाळायचं? मी माझ्या व्यापात अखंड बुडाले होते. तुला एकटीला सोडून जाऊ कसं? एकीकडे वात्सल्य मला बांधून ठेवत होतं, तर दुसरीकडे खुलं आकाश खुणावत होतं. पण विनयने माझी कोंडी सोडवली. त्याचं माझ्या आयुष्यातलं असणं पुन्हा एकदा मला हलवून गेलं. खरं तर आमच्यातल्या लहानशी गैरसमजाची कोंडी त्या प्रसंगानं सोडवली. माझं पुढं जाणं विनयला कितपत रुचतं याची मलाच खात्री नसायची. कधी टोचणी लागायची तर कधी राग यायचा. ओठापर्यंत आलेले तक्रारीचे शब्द गिळायला लागायचे.
माझे परदेशी दौरे चालू असताना त्याचं गप्प राहणं मला सलायचं, पण मला आता थांबता येणं शक्य नव्हतं. मी उंच भरारी घेतलेली होती. त्याचवेळी संकटात माणसाचा खरा स्वभाव कळतो याचा प्रत्यय येणार होता. अदिती, तू ही संधी सोडू नकोस. मी सांभाळीन छोटीला, आपल्या रतीला. विनयने माझ्या पाठीवर हात ठेवत सांगितलं. पुन्हा एकदा माझ्या गैरसमजुतीला धक्का बसला. माझ्या अहमला मला बाजूला सारावंच लागलं. विनयच्या सोबतीला मम्मी पण आल्या. दूरवर आकाशी झेप घेताना जमिनीवरच्या माझ्या माणसांनी माझ्या पंखात बळ दिलं होतं. श्रोते हो, हा होता भाग 23वा. शेवटचा अर्थात 24वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो. उद्या ऐकूयात ही वाट दूर जाते या मोहना कारखानीसांच्या कादंबरीचा शेवटचा म्हणजेच 24वा भाग. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.